महासत्ता बनवण्याच्या कार्याचा ज्यांनी पाय रचला त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय। निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार थोड्याच वेळात केले जातील। जिथे मनमोहन सिंगांवर अंत्यसंस्कार होतील तिथे त्यांचं स्मारक उभारावं अशी मागणी आता काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केलेली आहे। एक निश्चयी प्रधान सेवक ज्याची वाणी मृदू होती मात्र जो निर्णयात खंबीर होता असं मनमोहन सिंग यांना त्यांचा अखेरचा प्रवास आता सुरू झालेला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। एक दूरदर्शी राजकारणी, सचोटीचा नेता, अतुलनीय उंची असलेला अर्थतज्ञ देशाने गमावलेला आहे। देशाचं सभ्य, सुसंस्कृत आणि विश्वासार्ह नेतृत्व हरपलं आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय। निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। अगदी प्रामाणिकपणानं मनमोहन सिंग यांनी देशाचं नेतृत्व केलं। त्यांची विनयशीलता आणि अर्थकारणाची जाण देशाला कायमच प्रेरणा देणारी आहे। ज्या नेत्यानं आर्थिक संकटांचा अगदी कौशल्यानं सामना केला, ज्यांनी देशाला प्रगतीची वाट दाखवली, अशा महान नेत्याला अखेरचा निरोप दिला जातो। देशाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणारे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होत आहेत। देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं त्यांनी उचलली। देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवं दालन त्यांनी खुलं करून दिलं। क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची कायम ओळख राहणार आहे। साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉक्टर सिंग नामवंत अर्थतज्ञ म्हणून अगदी जागतिक स्तरावर ओळखले जात होते। एक धोरणी, हुशार अर्थतज्ञ, राजकीय नेतृत्व हरपलंय। देशाचे सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपलंय। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। डॉक्टर सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून 1 जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासातील राष्ट्रध्वज आता अर्ध्यावर ठेवण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे। 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर केलेला आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारावं अशी मागणी